पप्पा, हा बेटा. अभिजित दिपकेंवर हल्ला करणारे कोण लोक आहेत? ओके. काय झालं बेटा, अभिजित दिपके यांनी अमेरिकेमध्ये जेव्हा या देशातील तरुणांना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी कॉकरोच असं संबोधलं, तेव्हा अतिशय गमतीनं या अभिजित दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली, सॅटायरिकल मूडमध्ये, उपहासात्मक मूडमध्ये. आणि 16 मे पासून सुरू झालेली ही पार्टी जेव्हा या देशातील नीटच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित झाले, परीक्षा घोटाळ्याच्या संदर्भात प्रश्न उपस्थित झाले, या देशातील शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित झाले, याच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी हे धर्मेंद्र प्रधान जे आहेत आपल्या देशाचे शिक्षण मंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या सगळ्या घोटाळ्यांची जबाबदारी स्वीकारून. म्हणून पहिल्यांदा त्यांनी जंतर मंतरवर आंदोलन केलं 6 तारखेला, त्याच्यानंतर पुण्यामध्ये आंदोलन केलं, लखनौला आंदोलन केलं आणि जयपूरच्या आंदोलनामध्ये त्यांच्या समर्थकांनी या अभिजित दिपकेंना खांद्यावर घेतल्यानंतर शहीद स्मारकामध्ये जी मुलं आहेत विरोधातली, म्हणजे अभिजित दिपकेंनी आरोप केला की त्यांचं सोशल मीडियाच्या अकाउंटवरचं बॅकग्राऊंड लक्षात घेता की ही RSS किंवा BJPशी संबंधित, गव्हर्नमेंटशी संबंधित ही मुलं आहेत, त्यांचे समर्थक आहेत, त्यांनी आमच्यावर हल्ला केला. या 6 जणांना जयपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याच्यामध्ये रोहित शर्मा आहे, राकेश गुर्जर आहे, कुलदीप सिंग शेखावत आहे आणि निकेत, अशी या तरुणांची नावं आहेत. तर या तरुणांचा थेट संबंध पोलिसांनी BJP किंवा RSSशी जोडलेला नसला तरी त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे हे शासनाचे समर्थक कार्यकर्ते अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड असल्यामुळं त्यांच्यावरचा हा हल्ला सरकारच्या समर्थकांनी केलेला आहे. परंतु असं असलं तरी आपलं आंदोलन थांबणार नाही असं म्हणत नागपूरमध्ये अभिजित दिपके यांनी आंदोलन केलं आणि 20 तारखेला हे सगळे कॉकरोचेस मिळून पुन्हा एकदा दिल्लीमध्ये आंदोलन करणार आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?